यानंतरची बातमी न्यूझीलंडमधून। न्यूझीलंडचं संसदीय वातावरण सध्या चांगलंच ढवळून निघालंय। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संसदेतील काही माओरी खासदारांनी आपला निषेध व्यक्त करताना आदिवासी समाजाचं पारंपरिक नृत्य हाका नृत्य सादर केलं आणि त्यावरूनच आता या खासदारांचं चौकशी अंती निलंबन करण्यात आलंय। या निलंबनाच्या कारवाईला माओरी समाजानं कडाडून विरोधही केलाय। आपल्या समाजाच्या हक्कांसाठी समाजाच्या वतीनं आमच्या भाषेत निषेध नोंदवला तर बिघडलं कुठं असं या समाजाचं म्हणणं आहे। तर संसदीय कामकाजाला शोभेचं वर्तन नसल्यानं त्यांना निलंबित करण्यात आल्याचं संसदेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी सांगितलंय। पाहूया हा वाद नेमका कुठवर गेलाय, त्याचे न्यूझीलंडमध्ये काय पडसाद उमटतायत ते। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडची संसद या हाका नृत्यानं हादरून गेली होती। संसदेतील माओरी समाजाची प्रतिनिधी हाना राविती या सर्वात तरुण खासदारानं एका विधेयकाला विरोध केला। त्यासाठी समाजाचं विशिष्ट गीत आणि नृत्य करून तिनं विधेयकाची प्रत संसदेतच फाडली। त्यानंतर तिच्या इतर खासदार सहकाऱ्यांनीही तिला साथ देत हाका नृत्य सादर केलं। मात्र आता हेच नृत्य पुन्हा चर्चेत आलंय, कारण या खासदारांचं आता निलंबन करण्यात आलंय। न्यूझीलंड संसदेच्या हक्कभंग समितीनं या खासदारांवर कारवाई केली आहे। मी हाना राविती मायपी क्लार्क यांना सभागृहातून 7 दिवसांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवते। त्यांनी सभागृहाला धमकावल्याप्रमाणे वर्तन केलंय। त्यांच्यासह डेबी नागरेवा पॅकर आणि राविरी वैतिती यांनाही 21 दिवसांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवते। एकूण 3 माओरी खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। त्यामुळे माओरी समाज आणि त्यांचे समर्थक संतप्त झाले। या समाजानं न्यूझीलंडच्या संसद भवनाबाहेरच जोरदार निदर्शनं सुरू केली आहेत। वेलिंग्टनमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान हाका नृत्यातून गीतांमधून आपला रोष त्यांनी व्यक्त केलाय, तर निलंबित खासदारांनीही विरोध दर्शवलाय। आम्ही काही थकलो नाहीये, हारही मानली नाहीये। आम्ही केवळ तुमच्यासाठी भावनिक आहोत, कारण जसं राविरी म्हणाले त्यांचं आपल्यावर प्रेम नाही, ते आपला आदर करत नाही। आज जे काही मी पाहिलं त्यावरून तरी असंच वाटतं की मला कोठडीत पाठवलं, म्हणजे एखाद्या शिक्षेची वाट पाहत बसणं एवढंच आमच्या हाती असल्याप्रमाणे आम्ही कोठडीत वाट पाहतो असं वाटतंय। असं करून त्यांनी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न केलाय की ते आपल्याला नेहमी बजेटमध्ये स्थान देतात, आपला आवाज ऐकतात। हे अन्यायकारक आहे, हे अपमानास्पद आहे आणि ट्रिटी प्रिन्सिपल विधेयक अशा पद्धतीने मांडणं चुकीचं आहे। आमची विधेयकावरची प्रतिक्रिया ही समस्या नाहीये, तर खऱ्या समस्येकडे लक्ष वेधणं गरजेचं असताना तिथं दुर्लक्ष केलं जात आहे। Let's not gaslight the actual problem here. हाना राविती आणि तिच्या इतर खासदार मित्रांनी न्यूझीलंड संसदेच्या एका विधेयकाला विरोध दर्शवला होता। हे विधेयक माओरी समाज आणि तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांमध्ये झालेल्या कराराची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात होतं आणि त्या विधेयकातील तरतुदींना माओरी समाजानं विरोध दर्शवला होता। त्यासाठी त्यांनी हाका नृत्य आणि गीत सादर केलं होतं। हाका हे गीत नृत्य एक प्रकारची युद्ध घोषणा असते। माओरी समाजात ते पवित्र मानलं जातं। आधुनिक काळात न्यूझीलंडमधील सर्वच समाजांसाठी ही एक आवडती परंपरा आहे। क्रीडा स्पर्धा, पदवीदान समारंभ, लग्न याबरोबरच अंत्यसंस्कार अशा सर्वच समारंभांमध्ये हाका नृत्य केलं जातं। याआधी संसदेत हाका नृत्य सादर करण्यात आलं होतं, मात्र हाना आणि तिच्या सहकाऱ्यांनी संसदेत विरोध दर्शवताना वेलमध्ये जाऊन आक्रमक नृत्य केलं होतं आणि त्यावर आक्षेप घेत चौकशी समिती गठीत करण्यात आली होती। आता या समितीनं 3ही खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा हा सगळा वाद उफाळून आलाय। आता पुन्हा जूनमध्ये संसदेत यावर चर्चा सुरू होईल, त्यावेळी काय शिक्षा असावी यावर सारे राजकारणी विचारमंथन करतील। तर दुसरीकडे कारवाईवर संसदीय कामकाज समिती ठाम असताना माओरी समाजानंही आपला तीव्र संताप व्यक्त केलाय। त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत म्हणजेच पुन्हा सभागृहाचं अधिवेशन भरत नाही तोपर्यंत ही कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।